आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थांना हाक भाग 2। मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं होतं की सुमती मावशीच्या आणि रघुच्या तडाख्यातून ते घर सोडून पळाली होती आणि सुमती बाहेरच्या मोकळ्या रस्त्यावर धावत होती। येथून पुढे आपण कथा ऐकूयात। आधी मनात कोणतीही दिशा नव्हती। त्या भयानक घरातून बाहेर पडायचे याखेरीज दुसरा विचारही नव्हता। दाराबाहेर पावले गेल्यावर ती क्षणभर थांबली व तिने मागे वळून पाहिले। दाराचा काळा चौकोन तसाच आ वासून उघडा होता, पण तेवढ्यातच त्या काळ्या चौकोनातून आणखी काळे काहीतरी बाहेर पडले। सुमती जास्त थांबली नाही, सुसाट धावत सुटली। मध्यरात्री भर रस्त्यात असे धावताना आपल्याला कोणी पाहिले तर आपली गणना वेड्यातच होईल अशी तिची खात्री होती, पण काय करणार? ती पळत होती, मोठमोठ्या रस्त्यावरून पळत होती। वेड्या बाकड्या गल्ल्या, अरुण तोंडाचे बोळ, बंद अंधारे आड रस्ते ती आपोआप टाळत होती, कारण अशा जागा धोक्याच्या होत्या। मोठ्या प्रकाशित रस्त्यावरच धोका कमी होता। 3-4 चौक मागे जाईपर्यंत ती थांबलीच नाही। तिला अजूनपर्यंत रस्त्यावर एकही माणूस भेटले नव्हते। शेवटी दम इतका लागला की पळणे अशक्य झाले आणि मग ती सावकाश चालायला लागली। पोटातून आणि छातीतून कळा यायला लागल्या होत्या। आजवर जन्मात तिने हे कधी केले नव्हते। आत्ता कोठे तिच्या मनात विचार आला, आपण त्या घरातून बाहेर पडलो खरे, पण आता जायचे कोठे? अशा आडवेळी तिने आपल्या ओळखीचे लोक आठवायचा प्रयत्न केला, पण आता नुसती ओळख पुरेशी नव्हती। ती व्यक्ती कणखर पाहिजे, कारण रात्री काय प्रसंग येईल याची काहीच कल्पना नव्हती। एकट्याने राहणाऱ्या काही स्त्रिया ओळखीच्या होत्या, पण त्यांचा तर काळी इतकाही उपयोग होणार नव्हता। कोणीतरी असे हवे की ज्याला ही हकीकत समजेल, ज्याचा अशा अविश्वसनीय गोष्टीवर विश्वास बसेल, जो तिचे 4 शब्द तरी ऐकून घेईल। तिच्या मनासमोर एकदम डॉक्टर देव यांचे नाव आले। कदाचित ते आधीपासूनही असेल, योग्य क्षणी वर यायची वाट पाहत असेल। डॉक्टर 50च्या आसपास होते। ते व त्यांची पत्नी एकटेच राहत असत। 2 मुले होती, पण ती नोकरीनिमित्त बाहेरगावी होती। डॉक्टरांची पत्नी कामसू होती, व्यवहारी होती। मुलांच्या अडीअडचणीच्या वेळी तिला हमखास जावे लागे। 2-3 महिन्यांनी त्या बाहेरगावी जायच्या आणि तेवढ्या दिवसांपुरते डॉक्टर मावशींकडे येत असत। तसे ते अबोल होते, पण गर्विष्ठ नव्हते। एकनाथच्या शेवटच्या आजारात त्यांनाच मावशींनी बोलावून आणले होते। त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता। हे सुमतीचे दुर्दैव होते, पण त्यावेळची त्यांची सहानुभूतीची वागणूक ती विसरली नव्हती। अजूनही ते कधी कधी मावशींकडे आले तर हसून तिला ओळख देत, तिची विचारपूस करीत त्यांच्याकडेच जायचा तिने निर्णय घेतला। शिवाय रात्री अपरात्री दाराशी लोक येण्याची डॉक्टरांना सवय असते, त्यात त्यांना विशेष काहीच वाटत नाही। विशेष वाटो न वाटो तिने निर्णय तर घेतला होता। पुढचे पुढे तिची पावले आता जरा निश्चितपणे पडत होती। तिच्या घंटेला दार उघडायला स्वतः डॉक्टरच आले। झोपेतून जागे झाले असले पाहिजेत। अंगावर रात्रीचे कपडे होते, त्यावर एक गाऊन चढवला होता। कोण आहे? अरे सुमती, का ग? मावशींना काही झाले की काय? ते मागे सरकले। ये ना आत ये। काहीच न बोलता सुमती आत गेली। तिच्या मागे डॉक्टरांनी दार नीट लावले आहे याची खात्री झाल्यावरच ती त्यांच्या कन्सल्टिंग रूममध्ये गेली। डॉक्टरांनी कोपऱ्याचा टेबलावरचं पाकिट उचलले, त्यातली सिगारेट काढली व ती पेटवत ते खोलीत आले। काडी बास्केटमध्ये टाकून ते त्यांच्या खुर्चीवर बसले। काय आणले साताच्या आडवेळी? क्षणभर सुमतीला काय बोलावे ते सुचेनाच। त्यांना कदाचित वाटेल की मला वेडच लागले आहे, त्यातूनच तिला तो विचार सुचला। डॉक्टर, सुमती पुढे वाकून हलक्या आवाजात म्हणाली, एखादा माणूस वेडा आहे हे ठरवायची तुमची काही पद्धत असेल की नाही? बापरे, हे काय आहे सुमती? डॉक्टर आश्चर्याने म्हणाले। तिची ती तीक्ष्ण नजर, चेहऱ्यावरचा ताण, तापट डोळे त्यांना काहीच आवडले नाही। डॉक्टर, तुम्ही तशी माझी परीक्षा घ्या। मी वेडी आहे का मला सांगा? सुमती, हे काय नॉनसेन्स चालवले आहेस? नॉनसेन्स नाही डॉक्टर, मी तुम्हाला एक हकीकत सांगणार आहे। तुमचा त्यावर विश्वास बसेल किंवा बसणार नाही, माझी तुम्हाला एकच विनंती आहे,
कदाचित माझी हकीकत संपण्यापूर्वीच येथे कोणी कोणी येण्याचा संभव आहे. इथे आत्ता? आणि ते कशाला? मला घेऊन जायला. काय? तुला घेऊन जायला? हा प्रकार आहे तरी काय? मी सांगते, सगळे काही सांगते, पण माझी एक विनंती आहे. कोणीही जरी आत आले, कोणीही, तरी मला त्यांच्याबरोबर पाठवू नका. पाठवू नको? मला काहीच कळत नाहीये सुमती, तू काय म्हणतेस? देवा रे, तुम्हाला कसे सांगू डॉक्टर? मला आधी वचन द्या, मग मी सगळे काही सांगते. मला एवढे आश्वासन द्या. हां, ठीक आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला कोणाबरोबरही पाठवणार नाही. आता सांग, हे कोण येणार आहे तुझ्यासाठी? मावशी, सुमती अगदी हलक्या आवाजात म्हणाली. तिने डोळे मिटून घेतले होते. डॉक्टर काहीतरी बोलणार होते, पण त्यांनी तेवढ्यात वर पाहिले. तिचा ओढवलेला पांढरा फटक चेहरा पाहून त्यांनी ते शब्द मनातच ठेवले व ते घाईघाईने उठले. कपाटातली एक बाटली काढून त्यातला काही द्रव त्यांनी एका ग्लासात ओतला आणि तो ग्लास घेऊन ते सुमती जवळ आले. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून ते म्हणाले, सुमती, हे आधी घे. काय प्रकार आहे मला माहीत नाही, पण तू बावरलेली आहेस, गोंधळलेली आहेस, अगदी एक्झॉस्ट झाली आहेस. हे घेऊन टाक आधी. आज्ञाधारकपणे तिने ग्लास हातात घेतला, तोंडाला लावला आणि घटाघटा रिकामा केला. एक मोठी खोकल्याची उबळ आली. नाकाडोळ्यातून पाणी वाहायला लागले, पण काही मिनिटातच त्या द्रवाची ऊब सर्व शरीरभर पसरली. थकवा कमी होऊन सुमतीला जरासा उत्साह वाटायला लागला. टेबला भोवतालून मागे येऊन फिरत्या खुर्चीवर बसत डॉक्टर म्हणाले, हां, आता सांग बरे, हा काय प्रकार आहे तो? सुमती बोलायला लागली. रघुच्या आकस्मित आगमनापासून तिने सुरुवात केली, पण लवकरच ती डॉक्टरांचे अस्तित्व विसरली. हे सर्व विलक्षण आणि भयानक प्रसंग तिच्या मनात कोंडले गेले होते. या उत्सर्गाने त्यांचा ताण कमी होत होता. रघुचे वेडपण, त्याच्या आईचा मृत्यू, मावशीने शेवटी स्वीकारलेला मार्ग, रघुच्या येण्याने झालेला त्यांचा गोंधळ, आणि ती येथपर्यंत आली होती. खण, दारावरची घंटा खणखणली. सुमती एकदम दचकली आणि मग अभावितपणे दोघांच्या नजरा एकमेकांवर खिळल्या. काहीच न बोलता डॉक्टर उठले आणि दार उघडायला बाहेर गेले. सुमती जागच्या जागी ताठ शरीराने बसली होती. बाहेरून आवाजांची गुणगुण तिच्या कानी येत होती. आवाज जवळ आला, पावलेही वाजायला लागली आणि डॉक्टर खोलीत आले. पण ते एकटे नव्हते. त्यांच्या मागोमाग मावशीही आल्या. एखाद्या भेदरलेल्या पाखरासारखी सुमती त्यांच्याकडे पाहत होती. मावशींची नजर खोलीभर भिरभिरली आणि मग सुमतीवर खिळली. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चकाकी होती. शाब्बास, इथे का आलीस तू सुमती? चल ना घरी, किती वेळची तुला शोधतोय आम्ही. म्हटले गेली तरी कुठे रात्रीची? त्या घाईने बोलत होत्या. मावशी, डॉक्टर मध्येच म्हणाले, जरा बसा तर अमळ खुर्चीवर. ही सुमती आत्ताच तुमच्या पुढे येतेय. तिला बोलायलाही अजून वेळ मिळालेला नाही. सुमतीने एकदम एक सुटकेचा निश्वास सोडला. डॉक्टरांची खात्री पटली नसली तरी तिला संधी द्यायला ते तयार होते. तिने जेव्हा डॉक्टरांकडे पाहिले तेव्हा तिच्या नजरेत कृतज्ञता होती आणि आभारही होते. मावशी काही बोलणार होत्या, पण जरा वेळ थांबून जरा नाराजीनेच त्या एका खुर्चीवर बसल्या त्या अगदी सरळ बसल्या, अगदी ताठ. त्यांच्या शरीरात एवढासाही ढिलेपणा नव्हता. अहो डॉक्टर, या आजकालच्या पोरी एकट्या एकट्या असतात आणि मग नाही ते खुळे मनात भरवून घेतात. हिचे पाहिले तर वेगळेच काहीतरी, म्हणे ते घर झपाटलेले आहे. आता माझी उभी हयात त्या घरात गेलीये, ती सुद्धा एकटीनेच. कशी सोन्यासारखी जागा आहे ती. बरे झाले बाई ती तुमच्याकडे तरी आली, नाहीतर रात्रीची शोधत तरी कुठे कुठे बसायची. बाई माणूस अशी एकटी दुकटी कोणाच्या हाती लागली असती तर? काही नेम सांगता येतो का कशाचा? चल ग सुमती, उगाच डॉक्टरांना रात्रीचे उठवून त्रास दिलास. डॉक्टरांनी घसा साफ केला. मावशी, ते मध्येच म्हणाले, त्रास कसला हो त्यात? हा तर आमचा व्यवसायच आहे. अहो डॉक्टर, तुम्ही अगदी सज्जन आहात म्हणून असे बोलता. चल ग सुमती. डॉक्टरांनी पुन्हा एकदा खाकरून घसा साफ केला. हे पहा मावशी, ते म्हणाले,
या सुमतीची भीती खरी असेल किंवा खोटी असेल, पण ती भयंकर घाबरलेली आहे एवढे मात्र खास. तिला रात्रीचे तिकडे कशाला नेता? राहिना का ती इथे एखादी रात्र? ती काही मला परकी नाही. डॉक्टर असे मऊपणाने वागले की यांचा भ्रमिष्टपणा अधिकच वाढतो. वेळच्या वेळी त्यांना ताळ्यावर आणायला हवे. सुमती, चल ग. सुमती काहीच न बोलता आळीपाळीने त्या दोघांकडे पाहत होती. प्रत्येक शब्दागणिक तिचे भविष्य अशा निराशेच्या ताजव्यात हेलावत होते. मावशी, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, एक तज्ज्ञ म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देतो की सुमती अतिशय भावनावश अवस्थेत आहे. आता तिच्या मनात कोणताही धक्का पेलायची ताकद नाही. तिला निदान एक रात्र तरी निवांत झोप, निदान विश्रांती मिळायला हवी. तेव्हा तुम्ही तिला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह करू नका. अहो, मला तिची काळजी नाही का? मावशी आपला हट्ट काही केल्या सोडत नव्हत्या. एकदा माझ्याबरोबर आली, तिथे काही नाही अशी तिची खात्री पटली की आपोआपच मार्गावर येईल. चल ग, उठ. डॉक्टरांचा आवाज एकदम बदलला, कठीण झाला. अशा परिस्थितीत माझा नाईलाज आहे. सुमतीचा डॉक्टर या नात्याने मी तिला कोठेही जायचा प्रतिबंध करीत आहे. मावशी, ती आता तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही. उद्या सकाळी आपण पाहूया. आणि मला म्हणणारे तुम्ही कोण? मावशींच्या आवाजात एक अस्वाभाविक उर्मटपणा आला होता. मी तिची पालक आहे. तिने काय करावे आणि काय करू नये हे मी ठरवायचे आहे. तुमचा याच्यात कोठे संबंध येतो? हे प्रकरण पूर्ण खाजगी आहे. मावशी, कायद्याच्या गप्पा माझ्याशी मारू नका. सुमती अज्ञान नाही, अर्धवट नाही. तिची ती संपूर्ण जबाबदार आहे. केवळ तुमच्याकडे ती राहत असते. एवढ्या कारणावरून तुमची काही तिच्या आयुष्यावर हुकूमत चालू शकणार नाही. मी एकदा सांगितले आहे की सुमती आता तरी तुमच्याबरोबर येणार नाही. आणि आता जा. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. माझा वेळ विनाकारण घेऊ नका. मावशी खुर्चीवरून ताडकन उठल्या आणि काही क्षण डॉक्टरांकडे जळजळीत नजरेने पाहत उभ्या राहिल्या. क्षणभर असे वाटले की संताप त्यांना आवरताच येणार नाही आणि मग त्या कडाडल्या. डॉक्टर, नसत्या गोष्टीत तुम्ही हस्तक्षेप करीत आहात. याचा तुम्हाला पश्चाताप होईल बरे. बऱ्या बोलाने ऐका आणि तिला माझ्याबरोबर येऊ द्या. डॉक्टरांनी केवळ दरवाजाकडे एक बोट केले. असे काय? ठीक आहे, ठीक आहे, मावशी जोरजोराने म्हणाल्या आणि पाय दांडदाण आपटत खोली बाहेर गेल्या. त्यांच्या मागे दार लावण्यासाठी डॉक्टरही गेले. सुमती खुर्चीतच कोसळली. डॉक्टर परत आले. खुर्चीवर बसून सुमतीकडे जरा नवलाने पाहत त्यांनी आणखी एक सिगारेट शिलगावली व मग धूर सोडता सोडता ते म्हणाले, वेल, आपल्या मावशी, कोणाला कल्पना तरी आली असती का की त्यांच्यात ही धिटाई आहे, हा कठीणपणा आहे? मला तरी नव्हती. तुम्हाला कशाची कल्पना आहे? सुमती मनाशी म्हणाली. काही दिवसांपूर्वींच्या साध्या देवभोळ्या मावशी तिला आठवल्या आणि तिच्या डोळ्यात देखत त्यांच्यात झालेले हे भयानक परिवर्तन मनात येताच तिला एकदम रडू कोसळले. अरे रे सुमती, आय एम सो सॉरी. मी तुझी थट्टा करीत होतो असे वाटले की काय तुला? अगं अजिबात नाही. ठीक आहे तर, स्वतःला सावर आणि तुझी सारी हकीकत पुरी कर. सुमतीने पुढे सांगायला सुरुवात केली. रात्र बैचैन करणारा पायरव, दुसऱ्या दिवशीची मावशींची हकीकत, त्यांच्या खोलीत गुदरलेला प्रसंग आणि रघुचे झालेले एकच भयानक दर्शन. पुन्हा आलेला रघु, दोघींनी घराबाहेर जायचा केलेला एक निष्फळ प्रयत्न, वाटेत आडवी झालेली दाराजवळची छाया, रघुबरोबर निमूटपणाने गेलेल्या मावशी आणि मग सुमतीची कसोटी. डॉक्टर, त्या एका रात्रीत मावशी बदललेल्या आहेत. मी पूर्वी ओळखत होते त्या या मावशी नाहीत. अंधारात आणि अरण्यात स्वतःला बदलून आलेला हा रघु, हा आपल्याबरोबर त्या बदलाची बीजे घेऊन आला आहे. आणि आता तो व मावशी दोघेही माझ्या मागे आहेत. देवाची कृपा म्हणून मी त्यांच्या तावडीतून निसटले आणि तुमच्यापर्यंत एवढे सांगायला तरी पोहोचले. मी आता काय करू? कोणाची मदत घेऊ? सुमती, सध्या तरी तू अगदी सुरक्षित आहेस ना? मग आता काळजी करू नकोस. उद्या सकाळी आपण यावर आणखी चर्चा करूच. पण सुमती सावकाश आपली मान हलवत होती. नाही, डॉक्टर आश्चर्याने म्हणाले.
काय नाही, तुम्हाला त्याची कल्पना नाही डॉक्टर, ती दबलेल्या आवाजात म्हणाली. मावशी आहेत, त्यांच्या मदतीला रघु आहे, पण एवढ्याने संपत नाही. त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या मागे आणखीही काहीतरी आहे. कसे कोणास ठाऊक, पण मला पहिल्या रात्रीपासूनच ते जाणवत आलेले आहे. मला ते स्वप्नात दिसले होते किंवा जाणवले होते आणि मला ते प्रत्यक्ष दिसले आहे. कधी त्याला एखाद्या जाळीसारखा आकार असतो तर कधी ते माणसासारखे दिसते. ते या रघुबरोबर त्या घरात आले आहे. तुम्हाला खरेच कल्पना नाही. तिने असहाय्य नजरेने डॉक्टरांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नवल होते, डोळ्यात शंका होती, कपाळावर विचारांच्या आठ्या होत्या. सुमतीच्या जीवाला निराशेचा आणि भीतीचा एक विलक्षण चटका बसला. यांचा माझ्यावर विश्वास बसत नाही, तिच्या मनात तळतळून विचार आला. कदाचित त्यांनाही तिच्या या विचाराची कल्पना असेल. ते समजावणीच्या सुरात म्हणाले, सुमती, माझे जरा ऐक. तू मला जी हकीकत सांगितली आहेस ती अतिशय विलक्षण आहे. विश्वास बसायला अतिशय कठीण आहे, हे तर तुलाही कबूल करावे लागेल. हे सर्व अशक्यच आहे किंवा झालेच नाही असे मी म्हणत नाही. काय शक्य आणि काय अशक्य हे जाणण्याची माणसाची पात्रता नाही. तेव्हा मी जरा विचार करू लागलो की लागलीच मनात नाही त्या शंका कुशंका आणू नकोस. सुमतीने एक खूप मोठा निश्वास सोडला. तुला वेळाचा झटका आला आहे असे मी म्हणणार आहे असे तुला वाटते का? हे लक्षात ठेव की ती काही अगदीच अशक्य गोष्ट नाही, पण आताच्या क्षणी तरी मला तसे वाटत नाही. तुझा काहीतरी गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. असे अनेक वेळा होते. कोणतीही वस्तू आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिली की ती अनोळखी वाटते, क्वचित प्रसंगी भयानकही वाटते. अनोळखी गोष्टींना मन स्वतःचे आकार देत असते, पण तुझे एकंदर वागणे बोलणे मला शंकास्पद वाटत नाही. ते जरा वेळ थांबले आणि मग खाली पाहत म्हणाले, आणि या मावशी, मला त्यांच्या वागण्याचे जबरदस्त कोडे पडले. गेली 4-5 वर्षे मी त्यांना अगदी जवळून पाहतो आहे. त्यांचा आजचा त्राटिकेचा अवतार पाहिला आणि मी सर्दच झालो ग. तू म्हणतेस तसला नाही, तरी त्यांच्यात काहीतरी फार मोठा आणि अगदी मूलभूत असा फरक झाला आहे, हे निश्चितच. आणि त्या बदलाची दिशा मला आवडत नाही. हा उन्मत्त अहंकार, ही गर्वाची रग, हे सारे अगदी विपरीतच आहे. पण तरीही आता त्यावर चर्चा नको. तू आता जी काय रात्र उरली आहे ती झोपेत काढ, मग पाहू. कोठेही एकटीने राहायचा विचार मनाचा थरकाप करणारा होता. डॉक्टर, तुम्हाला वाटते तितके आपण सुरक्षित नाही आहोत. झाले का तुझे परत पुराण सुरू? इतका वेळ मी तुझे ऐकले ना, आता माझे जरा तरी ऐकशील की नाही? माझ्यावर विश्वास ठेव. डॉक्टर टेबलामागून उठत होते. तोच बाहेरच्या दारावर ती दणक्याची थाप आली. काही सेकंद गेले आणि पुन्हा एकदा आली, आणखी जोराने. क्षणभर डॉक्टर तसेच वाकल्या अवस्थेत उभे राहिले आणि मग कडवट आवाजात म्हणाले, आजची अगदी वर्दळीची रात्र दिसते. टेबलामागून ते खोलीच्या दाराकडे निघाले आणि सुमती एकदम म्हणाली, नको डॉक्टर, दार उघडू नका. मावशी जळफळत गेल्या. तेव्हापासूनच सुमती याची अपेक्षा करीत होती. त्यांची धमकी फुसकी नव्हती हे तिला अनुभवाने कळले होते. मावशी रघुला घेऊन आल्या असतील किंवा त्यांनी रघुला पाठवले असेल. दाराच्या घंटेकडे दुर्लक्ष करून दारालाच धक्के देणारा असंस्कृत रानटीपणा हा रघुचाच होता. आणि डॉक्टरांनी आता या रानटी माणसाला घरात प्रवेश देणे धोक्याचे होते. का? दार उघडायला काय हरकत आहे सुमती? नको डॉक्टर, प्लीज माझं ऐका. तू अगदीच भेदरट आहेस बघ. डॉक्टर खोलीबाहेर गेले. दारावर धक्के येतच होते. सुमतीच्याने खोलीत बसवेनाच ती धावत धावत बाहेरच्या हॉलमध्ये आली. डॉक्टर बोल्ट सरकवत होते. सुमतीने पुढे होऊन त्यांचा हात धरला. धापा टाकत ती म्हणाली, डॉक्टर, खरेच दार उघडू नका. तुम्हाला माहीत नाही बाहेर काय आलंय ते. तुम्हाला खरेच कल्पना नाही. डॉक्टर प्लीज. सुमती, तू वेडी आहेस का? डॉक्टर म्हणाले आणि त्यांनी दार उघडले. दाराबाहेरच्या पायरीवर रघु उभा होता. त्याला पाहताच तोंडावर हात ठेवून सुमती एकदम मागे सरली होती. रघु अगदी निश्चल उभा होता. दोन्ही हात बाजूंना ढिलेपणाने लोंबकळत होते. मान खाली होती. दाराचा आवाज झाल्यावरही त्याने मान वर केली नाही. तुम्ही कोण? काय हवे आहे तुम्हाला? जरा थांबून डॉक्टरांनी विचारले.
सुमती. मान वर न करता रघु एकच शब्द बोलला, तुम्ही अगदी कमालच करता. डॉक्टर अजूनही सर्व प्रकार साधेपणाने संयमानेच घेत होते. सुमती येणार नाही, ती माझ्याकडे राहणार आहे. दार लावण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि प्रथमच रघुने मान वर केली. विलक्षण थंड, शरीर अगदी बधीर करणाऱ्या हवेचा झोत सुमतीच्या शरीरावरून गेला आणि मग विचार करायलाही वेळ मिळू नये इतक्या जलद गतीने पुढच्या घटना घडल्या. रघुने आपला एक हात वर उचलला आणि दारावर ठेवलेल्या डॉक्टरांच्या हातावर सबदिशी खाली आणला. एक विव्हळल्यासारखा आवाज काढून डॉक्टर मागे सरले आणि त्यांचा तो हात निर्जीव झाल्यासारखा खाली लोंबकळू लागला. पण तशाही अवस्थेत डॉक्टरांनी पायरी चढून आत येणाऱ्या रघुला अडवायचा प्रयत्न केला. रघुचा हात परत वर गेला आणि परत एकदा जोराने त्यांच्या खांद्यावर आपटला. डॉक्टर मागे कोलमटले. भेदरलेल्या नजरेने सुमती हे सारे पाहत होती आणि हातपाय गोठल्यासारखी जागच्या जागी खिळून उभी होती. आता जेव्हा समोरच्या प्रकाराचा खरा अर्थ मेंदूत शिरला तेव्हा ती नाही नाही असे म्हणून किंचाळत आतल्या खोलीच्या दिशेने पळाली आणि तिच्या पाठलागावर रघु आला. वरवर सावकाश दिसणारी त्याची हालचाल प्रत्यक्षात अतिशय चपळ होती. सुमती खोलीत आली आणि कोंडली गेली. तिथून बाहेर पडायचा मार्गच नव्हता. एकाच एक दरवाजापाशी रघु उभा होता. क्षणभरच ही असह्य अवस्था टिकली आणि मग रघु आत आला. धावपळ निष्फळ आहे, व्यर्थ आहे, ही विषारी जाणीव तिच्या मनात होती. पण तिने प्रयत्न अजिबात थांबवला नाही. खोलीत काही खुर्च्या होत्या. मधल्या डॉक्टरांचे मोठे टेबल होते. त्यांच्या मागून ती जात होती. त्या रघुच्या हातांना चुकवत होती. रघु काहीही बोलत नव्हता. एखाद्या सावलीसारखा तिच्या मागे मागे येत होता. हा अबोल अघोरी लपंडाव काही जीवघेणी मिनिटे चालला आणि मध्येच सुमतीला एक संधी मिळाली. रघु खोलीच्या दुसऱ्या टोकाला होता. दार मोकळे होते. बाहेरची वाट खुली होती. सुटका. मनात एकदम आशा फुलून आली. तिने दाराकडे झेप घेतली. बाहेरच्या हॉलमध्ये दारापाशीच डॉक्टर डोके हातात धरून बसले होते. पण सुमतीला आता त्यांच्याकडे पाहायला सुद्धा वेळ नव्हता. उघड्या दारातून ती एखाद्या तीरासारखी बाहेर पडली आणि रस्त्यावर धावायला लागली. तिच्या मनात एक ओझरती कल्पना येऊन गेली की हे काही खरोखरीचे घडत नाहीये. हे आपल्याला पडलेलं एक महाभयानक दुह स्वप्नच आहे. कारण तिची आठवण केवळ पळण्याची होती. हातापायात पेटके आलेले, भीतीने पोटात गोळा उठलेला, श्वास धापांनी येणारा आणि पाठलागावर ती काळी सावली. तिला वाटले आपण असे सारखे पळतच आहोत. स्वप्न आणि सत्य यातला फरक आणखी अस्पष्ट झाला. आसपासच्या उंच इमारती हलत होत्या. त्यांच्या रेषा विरघळत होत्या. रस्त्यांवरच्या खुणा ओळखू येईनाशा झाल्या होत्या. ती कोठून कोणीकडे पळत आहे हेच तिला समजेनासे झाले. शेवटी बाह्यसृष्टीच्या सर्व खुणा एका दाट धुक्यात नाहीशा झाल्या होत्या. तिच्या समोर राहिला तो फक्त एक रस्ता, तोही अनोळखी, पण या आवळत येणाऱ्या कोंडणाऱ्या धुक्यापेक्षा शतपटींनी बरा. ती पळत राहिली. पाय केवळ निर्जीव यंत्रे झाली होती. किती वेळाने कोणास ठाऊक तिला दूरवर एक अंधुकसा प्रकाश दिसला. कोणत्या तरी घराचे ते दार होते. उघडे होते. आतून प्रकाश ओसंडत होता. थिजून गेलेली आशा पुन्हा एकदा सजीव झाली. काहीतरी मदत होण्याची आशा. बुडत्याला काडीचा आधार. प्रकाश हळूहळू जवळ आला. मोठा चमत्कारिक प्रकाश. केवळ दार तेवढे दिसत होते, इतर काही नाही. सुमती इतकी थकली होती की ती आता खाली कोसळायच्या वेतात होती. पावले कशी तरी रेटत ती दारापर्यंत पोहोचली. आत गेली. प्रकाशाने तिचे डोळे दिपूनच गेले. मागे दण असा आवाज झाला. ती सावकाश मागे फिरली. दार बंद झाले होते आणि त्याला पाठ लावून मावशी उभ्या होत्या. हात कमरेवर होते आणि दात त्या अघोरी विकट हास्यात विचकलेले होते. आता कशी आलीस? त्या पुढे सरकत म्हणाल्या. इतका वेळ असह्य ताणाखाली असलेला सहनशक्तीचा धागा अखेर तुटला. डोळ्याभोवतालचा सर्व देखावा एक अजस्त्र चक्रात गरगरत गेला. अंतिम पराभवाची, अटळ नाशाची कारी दरी पायाखाली उलगडली. आई ग, सुमती पुटपुटली आणि मग शुद्ध हरपून ती खालच्या फरशीवर वेडी वाकडी कोसळली. खांद्यावर फटका बसला तो इतका जोराचा होता की त्या वेदनेखाली डॉक्टरांचे भानच हरपल्यासारखे झाले. सबंध डावी बाजू बधीर झाली होती.
ते मटकन खाली बसले. काही वेळ त्यांना बाहेरच्या कशाचीच जाणीव नव्हती. मग जेव्हा सर्व खळबळ शांत झाली, बाह्यसृष्टी स्थिरावली, तेव्हा त्यांनी मान वर करून इकडे तिकडे पाहिले. आसपास शांतता होती. दार सताड उघडे होते. सुमतीचा पत्ता नव्हता. पुन्हा एकदा मनात विचार आला आणि त्या धक्क्याने मेंदूवरची उरली सुरली भूल नाहीशी झाली. दाराचा आधार घेऊन ते लटपटत्या पायांनी कसे बसे उभे राहिले. तेथूनच त्यांनी कन्सल्टिंग रूममध्ये नजर टाकली. खुर्च्या अस्ताव्यस्तपणे उलथ्या पालथ्या पडल्या होत्या, पण खोली रिकामी होती. ते सावकाश सावकाश खोलीत आले आणि आधी त्या कपाटापाशी गेले. ब्रँडीचा पहिला घोट खाली गेला आणि त्यांना जरा हुशारी आली. हातात ग्लास तसाच घेऊन ते कोचावर बसले आणि मग हळूहळू मागे रेलून त्यांनी डोळे मिटून घेतले. त्यांचा चिकित्सक व धारधार मेंदू आता पूर्ण कार्यक्षम झाला होता. सुमती अवचितपणे आल्यापासून त्या आत्ताच्या क्षणापर्यंत सर्व घटनांचे ते मनातल्या मनात विश्लेषण करीत होते. नव्या कल्पनांविरुद्ध त्यांनी आपल्या मनाची दारे बंद केलेली नव्हती. मानव सर्वज्ञानी झाला आहे असा गर्वही त्यांना कधी मनाशी बाळगला नव्हता. त्यांच्या व्यवसायातच त्यांना असंख्य आश्चर्यकारक, मतिगुंग करणारे अनुभव आले होते. तेव्हाही रघुची चमत्कारिक हकीकत व सुमतीची तर त्याहूनही चमत्कारिक हकीकत मनातून झटकून टाकायची त्यांची तयारी नव्हती. 3 गोष्टी ठळकपणे नजरेत भरत होत्या. एक म्हणजे सुमती संपूर्ण नॉर्मल होती, रॅशनल होती. दुसरे म्हणजे तिने केलेला अंदाज बरोबर ठरला होता. मावशी मध्यरात्री तिला न्यायला आल्या होत्या. आणि तिसरे म्हणजे या रघुबद्दल तिने दिलेला धोक्याचा इशारा शेवटी खरा ठरला होता. येणारे अनुभव ज्या थिअरीने स्पष्ट होतात, ती थिअरी त्याविरुद्ध पुरावा हाती येईपर्यंत तरी ग्राह्य धरायची त्यांची तयारी होती. पण या ठिकाणी केवळ तर्क किंवा प्रत्यक्ष घटनांपेक्षा इतरही काही संवेदना काम करीत होत्या. मनोमन त्यांना वाटत होते की सुमती कोणत्या तरी विलक्षण घटनाचक्रात सापडलेली आहे. 5 मिनिटात माणसाची पारख करणारे ते आजचा मावशींचा अवतार एकदम वेगळा, विकृत, भयानक, कशाही रीतीने स्पष्ट होण्यासारखा नव्हता. आणि मग आलेला तो रघु, येथे तर रोजच्या अनुभवापलीकडचे काहीतरी होते. त्याचा चटका मनातल्या विचारांपेक्षाही खालच्या पातळीवर जाणवला होता. वेडा, मरमप्राय झालेला, जंगलात पडलेला रघु आणि हा आता माणसात वावरणारा अबोल रानटी रघु. सुमतीची कल्पना त्यांना अतिशयोक्तीची वाटत होती, तरीही येथे काहीतरी अनैसर्गिक व कदाचित धोक्याचेही होते खास. आणि हा प्रांत त्यांचा नव्हता. शारीरिक किंवा मानसिक बिघाडाचे ते निदान करू शकत होते, त्यावर उपचार करू शकत होते, पण इथे नाही. इथे ते संपूर्ण अनभिज्ञ होते. पण म्हणून ते अलिप्त राहू शकत नव्हते. सुमती आसऱ्यासाठी त्यांच्या दाराशी आली होती. त्यांनी तिला सुरक्षिततेची हमी दिली होती आणि आता त्यांच्या डोळ्यात देखत ते तिला घेऊन गेले होते. मग ते कोणी का असेनात, तिच्या मदतीला त्यांना जायला हवे होते. त्यांना स्वतः शक्य नसेल तर योग्य माणसाची मदत घ्यायला हवी होती. आणि यावेळी कोणाची मदत होण्यासारखी आहे याचा विचार व निर्णय त्यांनी आधीच मनोमन घेतला होता. समर्थ, अशोक समर्थ. समर्थांविषयी त्यांच्या कानावर बरेच काही आले होते, पण मग तर एकदा त्यांची समर्थांशी प्रत्यक्ष गाठ पडून तोंड ओळखही झाली होती. समर्थांच्या धीरगंभीर व्यक्तिमत्वाची डॉक्टरांच्या मनावर विलक्षण छाप पडली होती. आपल्यापेक्षा एकदम वेगळ्या व वरच्या श्रेणीची बुद्धिमत्ता ओळखायला त्यांना वेळ लागला नव्हता. वरवर अपघाती वाटणाऱ्या दुर्घटनांचा कार्यकारण संबंध लावून त्यांनी मुळाशी असलेल्या दुष्ट पाशवी शक्तींचा बिमोड करणे हे समर्थांचे जीवित कर्तव्य असावेसे वाटत होते. चिरंतन सत्यावरची शाश्वत निष्ठा, स्वतःच्या विश्वासांना ठाम आध्यात्मिक बैठक, प्रसंगांच्या विखुरलेल्या पसाऱ्यातून नेमके महत्त्वाचे तेवढे टिपून घेणारी सूक्ष्म चिकित्सक दृष्टी आणि त्या कार्यामागे पार मूलभूत कारणापर्यंत जाऊन पोहोचणारी मूलग्राही अमोघ अशी भेदक बुद्धी, अंगीकृत कार्याच्या यशासाठी लागणारी व त्याला पुरून उरणारी एकाग्रता व चिकाटी आणि या सर्व गुणांना शोभा देणारा निगर्वी स्वभाव, असे समर्थांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आता समर्थच हवेत. विचार तुफानातल्या एकामागून एक येणाऱ्या विजांच्या लखलखाटासारखे होते. स्वतः क्षणायुषी पण सारा आसमंत उजळून टाकणारे. भविष्यातल्या या कृतीचा निर्णय घ्यायला डॉक्टरांना 5 मिनिटे सुद्धा लागली नाहीत. त्यांनी ग्लास खाली ठेवला व ते टेलिफोनपाशी गेले. हॅलो, कोण? समर्थ का? मी अप्पा जोशी बोलतोय. आपण कोण? अप्पा जोशी.
हो, त्यांचा तो सहाय्यक आणि निवेदक. मी डॉक्टर देव. समर्थ फोनवर येऊ शकतील का? 1 मिनिट थांबा हं. आणि मग लागलीच समर्थांचा आवाज आला. मी समर्थ आहे. बोला डॉक्टर. आपण मला ओळखलेत का? अर्थात. गायत्री प्रकरण. बरोबर. बरोबर. समर्थ, आपल्याला आता इकडे यायला फुरसत आहे का? माझी खात्री आहे की तुमच्याशिवाय कोणाचाच उपाय होणार नाही. डॉक्टर, तुम्हीच असे म्हणता तेव्हा ते खरे असलेच पाहिजे. समर्थ, येऊ शकत असाल तर मी माझा पत्ता देतो. आणि समर्थ, प्रत्येक सेकंद मोलाचा आहे. घाई करायला हवी. माझ्या लक्षात आले डॉक्टर. सांगा पत्ता. डॉक्टर देवनी पत्ता व खूण सांगितली. ठीक आहे. 10 मिनिटांच्या आत आम्ही तेथे हजर होतो. फोन खाली ठेवताना डॉक्टरांना शिरावरचे एक जड ओझे उतरल्यासारखे हलके वाटले. ते परत कोचावर येऊन बसले. पण ही स्वस्थता मिनिटभर सुद्धा टिकली नाही. त्यांना एका जागी बसवेना. उठून त्यांनी सिगारेट शिलगावली. पण 2-2.5 मिनिटातच ती संपली. आपले वागणे चुकते हे त्यांच्या ध्यानात आले. पण सुमतीचा विचार सारखा मनात येत होता. आणि त्या मागोमाग रघूचा विचार येत होता. तिच्या पाठलागावर निघालेला रघू. सुमती त्याच्या विरुद्ध फार वेळ टिकाव धरू शकणार नाही याबद्दल डॉक्टरांना कसलीच शंका नव्हती. पण मग पुढे काय? पुढे काय? तिची काय अवस्था झाली असेल? तो विचारच त्यांना विलक्षण अस्वस्थ, बेचैन करीत होता. वास्तविक त्यांनी 1 सेकंदही फुकट दडवला नव्हता. पण रत्नमोलाचे क्षण हातातून ओघळून जात आहेत अशी एक टोचणी त्यांना लागली होती. कालाची जाणीव किती स्वनिष्ठ होती. दारावरची घंटा वाजली आणि ते एकदम भानावर आले. रात्रीचे 2:30 वाजले होते. आणि आज रात्री ही घंटा 3ऱ्यांदा वाजत होती. दरवेळी घटनांना वेगवेगळी कलाटणी मिळाली होती. आणि आता समर्थ. दार उघडण्यासाठी डॉक्टर कोचावरून उठले. पण शरीरात एकदम विलक्षण अशक्तता आल्याचे त्यांना जाणवले. खेदाचा एक पुसटचा विचार मनाला स्पर्श करून गेला. साहसाचे, धक्काधक्कीचे आपले वय राहिले नाही. भिंतींचा आधार घेत घेत ते बाहेरच्या दारापर्यंत पोहोचले व त्यांनी दार उघडले. दाराबाहेर समर्थ आणि आप्पा उभे होते. 7 मिनिटे डॉक्टर. समर्थ हसत म्हणाले आणि आत आले. त्यांनी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर निरखून पाहिले आणि ते घाईघाईने म्हणाले, आप्पा, दार लावून तू ये. या डॉक्टर. त्यांनी डॉक्टरांना हाताचा आधार दिला. तासाभरापूर्वी आपण सुमतीला आधार देत होतो. डॉक्टरांना खिन्नपणे वाटले. पण त्यांनी समर्थांचा हात हाती घेतला. तो स्पर्श सुखद, चैतन्यमयी होता. आधारच असला तर तो मनालाही होता. सर्व शरीरातून चैतन्याचा, तेजाचा एक प्रवाह वाहत गेल्याची डॉक्टरांना भावना झाली. रघु आला होता. तेव्हा त्याच्यातील अमानवी दुष्टपणाचा जहरी स्पर्श त्यांच्या मनाला झाला होता. आता ही एकदम दुसऱ्या टोकाची संवेदना. दोन्हीही सारख्याच, अमूर्त, तरल, पण संशयातीत. डॉक्टर टेबलामागे बसले होते. समर्थ आणि आप्पा कोचावर बसले होते. समर्थ, डॉक्टर म्हणाले, आजच्या रात्रीत अनेक आश्चर्यकारक घटना घडल्या आहेत. त्यांचे स्पष्टीकरण माझ्या शक्तीपलीकडचे आहे आणि चर्चेत वेळ घालवण्यात अर्थ नाही. जे काय झाले ते मी तुम्हाला सांगतो आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. ठीक आहे, सांगा डॉक्टर. समर्थ म्हणाले. अत्यंत मोजक्या शब्दात डॉक्टरांनी सर्व काही सांगितले. समर्थांनी त्यांना मध्ये एकदाही अडवले नाही. ते डोळे मिटून कोचावर शांतपणे बसले होते. डॉक्टरांचे बोलणे संपताच त्यांनी डोळे उघडले व ते उठून उभे राहिले. डॉक्टर, आपल्याला तिथे जायला हवे. चला. आपल्याला? पण माझा काय उपयोग होणार आहे? मी तर. माणसाने असे कधीही मनात आणू नये. तुम्ही आमच्याबरोबर चला. बाहेर गाडी आहे. तुमचे अस्तित्व आवश्यक आहे. चला. समर्थ गाडी चालवत होते आणि शेजारी बसलेले डॉक्टर त्यांना रस्ता दाखवत होते. 5-6 मिनिटातच गाडी मावशींच्या खानावळीसमोर थांबली. दारे, खिडक्या अर्थात बंद होत्या.
प्रकाशाची कोठेत चीर सुद्धा दिसत नव्हती. बसल्या जागेवरूनच समर्थ घराच्या त्या काळ्या राशीकडे काही वेळ पाहत राहिले. सरळ सरळ दार उघडतील का नाही मला शंकाच आहे, ते पुटपुटले. अशा वेळी केशवराव पाहिजेत. ठीक आहे, या. तिघे गाडीतून उतरून दारापाशी आले. समर्थांनी पुढे होऊन दारावर थाप मारली. पुन्हा एकदा जरा मोठ्याने धक्का दिला. मग हातांनी दारावर एकामागून एक मोठीचा आवाज करायला सुरुवात केली. अजून लोकांचे लक्ष इकडे जायला नको अशी त्यांची इच्छा असेल अशी आशा आहे. आवाज करता करता समर्थ म्हणाले. त्यांच्या अजून या शब्दांचा अर्थ डॉक्टरांना अर्धवटच समजला. पण मग त्यानंतर अर्थ लावत बसायला त्यांना फुरसतच मिळाली नाही. दाराच्या आतून कडी काढल्याचा आणि बोल्ट सरकवल्याचा आवाज येत होता. दार सावकाश सावकाश आत उघडले. या घरासंबंधी डॉक्टरांनी आजच्या रात्रीत इतक्या विलक्षण गोष्टी ऐकल्या होत्या की आत काय दिसेल याची त्यांना कल्पनाही करता येत नव्हती. दार पूर्ण उघडले. आत एका अंधुक दिव्याचा प्रकाश होता. कोण आहे? काय हवे तुम्हाला? मावशींचा आवाज डॉक्टरांनी ओळखला. समर्थ आत गेले होते. त्यांच्या मागोमाग आप्पा आणि शेवटी डॉक्टर असे आत गेले. डॉक्टरांना पाहताच मावशी एकदम पुढे झाल्या. सुमती कुठे आहे डॉक्टर? त्यांनी विचारले. मोठा चमत्कारिक प्रश्न आणि मोठा चमत्कारिक आवाज. डॉक्टरांनी मावशीकडे आश्चर्याने पाहिले. मावशींचा चेहरा निर्विकार होता, पण डोळ्यात छद्मीपणाची एक अस्पष्टशी चमक होती. मनातल्या मनात एखादी रहस्यमय कोठी केल्यासारखा भाव. सुमती कोठे आहे म्हणजे काय? ती इथेच असली पाहिजे. तुम्ही तर तिला माझ्याबरोबर येऊ दिले नाहीत, आठवते? तुमच्याबरोबर नाही, पण मागून तुमचा तो रघु का कोण तो आला होता, त्याच्याबरोबर ती इथेच आली असणार. कोण रघु? मी कुणा रघुला ओळखत नाही, मावशी म्हणाल्या. तुमचा तो लांबचा भाचा इथेच राहायला आला होता तो, डॉक्टर उत्तरले. मला लांबचा आणि जवळचा कोणताच भाचा नाही आणि माझ्याकडे कोणीही राहायला आलेले नाही. पण सुमती तर म्हणत होती. सुमती 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 ती कालपासूनच भ्रमिष्ठासारखी करीत होती. या घरात म्हणे भूते वावरतात. मी तुम्हाला हजारदा सांगायचा प्रयत्न केला होता, पण तुम्हीही तिच्या नादी लागलात, माझ्याबरोबर पाठविले नाहीत. पण मागून तो रघु आला होता, डॉक्टर म्हणाले. मला माहीत नाही कोण हा रघु. तिची सगळी जबाबदारी तुम्ही घेतली होतीत, तिचे डॉक्टर म्हणून. आता काढा तिला शोधून. शेवटच्या शब्दातला तामसी अहंकार डॉक्टरांना जाणवला. मावशींच्यातला अमूलाग्र बदल त्यांना क्षणोक्षणी जाणवत होता. पण ते काय करणार? वर्षानुवर्षे देवभोळेपणाने धर्मभिरूपणाने राहणारी एखादी मध्यमवयीन सालसबाई एका रात्रीत अशी उद्दाम बनली. तिच्या आवाजात जर असा पोलादाचा कठीणपणा आला, चेहऱ्यावर जर अशा उन्मत्तपणाच्या छटा आल्या, तर ते आश्चर्य करतील. पण अधिक काय करणार? सुमती तिची ती स्वतंत्र आहे, जबाबदार आहे, हे काही वेळापूर्वीच त्यांनी मावशींना ठासून सांगितले होते. आता त्यांचेच शब्द मावशींनी त्यांच्यावर उलटवले होते. एकदम हताश होऊन डॉक्टर समर्थांकडे वळले. समर्थ इतका वेळ एका बाजूस शांतपणे उभे होते. मावशींचा प्रत्येक शब्द आणि त्यांचा प्रत्येक हावभाव ते बारकाईने पाहत होते. आता डॉक्टरांची दृष्टादृष्ट होताच त्यांनी मानेची एक अगदी लहान हालचाल केली आणि ते जरा पुढे सरकले. घसा साफ केला. त्या आवाजासरशी मावशी त्यांच्याकडे वळल्या. जणू त्या समर्थांना प्रथमच पाहत होत्या. त्यांना काय बोलायचे होते ते बाहेर आलेच नाही. क्षणभरच त्यांच्या डोळ्यात एक आश्चर्य आले आणि त्या मागोमाग भीती मिश्रित रागही आला. डॉक्टर, त्या कडाडल्या. एकदा सांगितले सुमती इथे नाही. हे कोण परके लोक इथे आणलेत? त्यांचे काय काम आहे? चला जा, मला इथे कोणी नको. समर्थ चित्रासारखे तटस्थ होऊन मावशींकडे पाहत होते. डॉक्टर आणि अप्पा यांच्या नजरा समर्थांच्यावर होत्या. समर्थ काहीच बोलले नाहीत. वेडेवाकडे हातवारे करीत मावशी ओरडायला लागल्या. जा म्हणते ना, शरम नाही वाटत? भलत्या वेळी बाई माणसांच्या घरात शिरतात ते. त्यांचा आवाज वरवर गेला, चिरकला. या क्षणी चालते व्हा, नाहीतर काय मावशी? समर्थांनी हलकेच विचारले.
त्यांच्या धमकीवर समर्थांचा हा अगदी साधा प्रश्न होता. मावशींकडे पाहता पाहता डॉक्टरांना असा चमत्कारिक भास झाला की काही क्षण त्यांचा चेहरा रिता झाला. त्यावरच्या रेषा वितळत्या मेणासारख्या वितळायला लागल्या. चेहरा पांढरा फेक, निर्विकार, निर्बुद्ध, एखाद्या प्रेताच्या चेहऱ्यासारखा झाला. पण हे क्षणभरच टिकले. मग आतून कोणीतरी नवी शक्ती भरतीसारखी आली. चेहरा पुन्हा टरारला. डोळ्यात अतिरेकी संतापाची लाली आली. ओठ अलग झाले आणि दात एका क्रूर हिडीस हास्यात विचकटले. परिवर्तन इतके भयानक होते की डॉक्टरांना ते पाहावेनाच. त्यांनी आपली नजर वळवली. नाही तर काय मावशी? समर्थांनी पुन्हा विचारले, पण हलकेच. नाही तर पहा काय होते ते, त्या फिसकारत म्हणाल्या. आवाज उद्धट होता, पण धमकीत उन्मत्त विश्वास काठोकाठ भरला होता. खोलीत प्रकाश आधीच अस्पष्ट होता, पण तो आता आणखी कमी झाल्यासारखा वाटला. क्षणभर डॉक्टरांना असा भास झाला की समोर उभ्या आहेत त्या खऱ्या मावशी नाहीतच. ते केवळ एक चित्र आहे, या काळ्या पडद्यावर काढलेले चित्र. तो पडदा आता हलायला लागला होता. कोणत्याही क्षणी तो पडदा दूर होईल आणि इतका वेळ मागे दडलेले काहीतरी त्यांच्या समोर खोलीत येईल. डॉक्टरांना दृष्टी एकाग्र करता येत नव्हती. डोळे चुरचुरायला लागले होते. सगळा तोल जाऊन ते आता कोठे पडणार असे वाटायला लागले होते. कारण मावशीबरोबर आता ती सगळी खोलीच एखाद्या पातळ चित्रासारखी फडफडायला लागली होती. आणि मग सगळी हालचाल थांबली. एका क्षणात थांबली. समर्थांनी एक हात वर केला होता. एखादे तुफान दूरवरून गरजत जावे तसे वाटले. फक्त त्यांचा गंभीर प्रतिध्वनी डॉक्टरांच्या डोक्यात खोल कुठेतरी घुमत होता. मावशी एकदम स्तब्ध झाल्या होत्या, जमिनीला खिळल्यासारख्या. त्यांच्या त्या भयानक चेहऱ्यावरचे हास्यही चिकटवल्यासारखे तिथे गोठले होते. तुम्ही आम्हाला काहीही दाखवणार नाही आहात मावशी. समर्थ त्या हलक्या आवाजात बोलत होते. आम्हाला काय पाहायचे ते आम्ही पाहू, स्वतः पाहू. सुमती इथे आहे का हे आम्ही पाहणार आहोत. तोवर तुम्ही इथल्या या खुर्चीत बसा. ऐकलेत ना? समर्थांचा आवाज एकदम धारदार झाला होता. इथल्या या खुर्चीत बसून राहा, ते म्हणाले. मावशी हलल्या. एखाद्या मोडक्या यांत्रिक खेळण्यासारख्या फरफटत्या पावलांनी त्या समर्थांनी दाखवलेल्या खुर्चीकडे गेल्या. खुर्चीत बसल्या. त्यांचे डोळे अजून विस्फारलेले होते. दात अजूनही त्या भयंकर हास्यात विचकटलेले होते. डॉक्टर, चला शोध घेऊया. समर्थांना एकदम घाई झालेली दिसत होती. आपल्याला फार उशीर झाला नसला म्हणजे मिळवली. हे काहीतरी भलतेच प्रकरण आहे. चला, तुम्हाला इथली सगळी माहिती आहे ना? मग चला. डॉक्टरांचे थकलेले शरीर जागचे हलायला तयारच नव्हते. हातपाय शिशाचे बनल्यासारखे जड झाले होते. एकेका क्रियाचा विचार करून मग ती हालचाल करावी लागत होती. घरातले वातावरणच धुरकट, कुंद, विषारी वाटत होते. साधा विचारही अशक्य होत होता. समर्थ त्यांच्याजवळ आले. त्यांनी डॉक्टरांचा हात हातात घेतला आणि त्या स्पर्शासरशी मनावरच्या सर्व शृंखला तुटून पडल्या. नजर एकदम साफ झाली. आपण इथे कशासाठी आलो, आता काय करायला हवे, इतका उशीर का झाला, सर्व काही आपापल्या जागी पडले. सर्व चित्र डोळ्यासमोर स्पष्ट झाले. पुतळ्यासारख्या बसलेल्या मावशींकडे दुर्लक्ष करून ते समर्थांच्या बरोबर निघाले. खोल्या रिकाम्या होत्या. जेवणाची टेबले भिंतींना रांगांनी मांडून ठेवली होती. खोली रिकामी आहे हे पाहायला एक दृष्टिक्षेप पुरेसा होत होता. ते स्वयंपाकघरात आले. तेही रिकामे होते. आणि मग एका हाताची एक लहानशी खोली, सुमतीची खोली. तिचे दार सताड उघडे होते. याच दाराबाहेर मावशी, रघु आणि आणखी कोणीतरी इथे उभे होते. त्यांच्यातून धडक मारून सुमती घराबाहेर पडली होती. एवढे धाडस? आता ती लहानशी केविलवाणी खोली पाहता पाहता डॉक्टरांना आतल्या आत कसेसेच व्हायला लागले होते. आणि आता वरचा मजला, जाळीचे दार उघडे होते. वरती अंधार आणि शांतता होती. सुमती वर असलीच तर ती इतकी गप्प राहील का? तिला आपला आवाज ऐकू आला नसेल का? सुटकेसाठी ती काहीतरी धडपड करणार नाही का? एखादा आवाज करून तिच्या अस्तित्वाची खूण देणार नाही का? जिना चढता चढता डॉक्टरांच्या मनात हे विचार येत होते.
टॉर्चच्या प्रकाशात समर्थांनी दिव्याचे बटन शोधून काढले आणि दिवा लावला. अंधार दूर झाला, पण फारसा नाही. यापूर्वी डॉक्टर वरच्या मजल्यावर आलेच नव्हते, पण सुमतीने केलेले वर्णन त्यांच्या लक्षात होते. उजवीकडच्या 2 खोल्या मावशी व सुमती यांनी वापरल्या होत्या. डावीकडच्या 2 त्या रघुला दिल्या होत्या. उजवीकडची दारे उघडी होती, तेव्हा साहजिकच समर्थ आधी तिकडे वळले. पण दोन्ही खोल्या रिकाम्या होत्या आणि मग ते समोरच्या 2 बंद खोल्यांकडे वळले. याच त्या रघुला दिलेल्या खोल्या. डॉक्टरांनी विचार केला. इथेच तो रात्रभर एरझारा घालत होता. इथेच मावशींना आणून त्याने त्यांच्यात कसला तरी भयानक बदल घडवून आणला होता. ती बिचारी सुमती त्याच्या हाती लागली असली तर तिला त्याने इथेच आणलेले असणार. त्या 2 बंद दारामागे कोणते भीषण रहस्य दडलेले होते. आत्तापर्यंतच्या भयानक प्रसंगांनाही मागे सारील असे काहीतरी तिथे खास होते. समर्थांच्या मागोमाग तिकडे जाताना त्यांच्या सर्व शरीरावर भीतीचा पगडा बसला होता. केस शहारून ताठ उभे राहिले होते. त्वचेवरून बर्फासारखी थंड अशी शहार सरसरत जात होती. समर्थ सरळ पुढे गेले. त्यांनी एका दारावर जोराचा धक्का दिला. दार बंद होते. वळून ते दुसऱ्या दारापाशी आले. त्याला धक्का दिला, पण तेही दार बंद होते. मागे वळून पाहत समर्थ म्हणाले, "अप्पा, ये पुढे. दारांना खांदा लावायला हवा. ये." डॉक्टरांनाही पुढे जायची इच्छा होती, पण त्यांचा खांदा आधीच दुखावला होता. ते जरा मागेच राहिले. समर्थ आणि आप्पा दोघांनी दाराला धडक दिली. एकदा, 2दा, तिसऱ्यांदा दार कचकचत आत उघडले. आता काय दिसेल याची डॉक्टरांना कल्पना करता येत नव्हती, पण एखाद्या स्फोटाच्या क्षणी माणूस अंग चोरून उभा राहतो तसे त्यांनी शरीर अगदी आवळून धरले होते. दार आत उघडले आणि त्या मोडतोडीचा आवाज पुरा नाहीसा होण्याच्या आतच आणखी एक आवाज त्यांच्या कानावर आला. एक किंचाळी, एका स्त्रीच्या आवाजातली, प्राणाच्या भयाने निघालेली एक आर्त किंचाळी. "सुमती!" डॉक्टर भान राहून ओरडले. दाराला पाठ लावून उभी राहिलेली मावशींची हिडीस आकृती सुमतीला दिसली. आतापर्यंतचे सर्व श्रम फुकट गेले होते. पराभवाची ही जहरी भावना असह्य झाली. आत्तापर्यंत तिने मनाला कसे तरी ताळ्यावर ठेवले होते, पण हा शेवटचा आघात मात्र तिच्या सहनशक्ती पलीकडचा ठरला. दिवे आणि खोली एकीकडे मावशी आणि दुसरीकडे रघु. सर्वांचे एक धगधगते प्रकाश चक्र झाले आणि सारा देखावाच गरगरत लहान लहान होत नाहीसा झाला. बेशुद्धीच्या निशब्द निराकार अंधारात मनाने आश्रय घेतला. संरक्षणाचे हे निसर्गाचे शेवटचे साधन होते. स्वतःचीच ओळख सुमती विसरली होती. तिचा माग काढीत तिच्या पाठलागावर येणारे या अंधाऱ्या गुहेपर्यंत पोहोचू शकत नव्हते. स्मृती गेली, वेदना गेली, काळ थांबला. तिच्या निचेष्ट शरीरावर वाकलेले 2 आकार तिला दिसले नाहीत. भक्ष्य हातातून गेले नव्हते, पण काही वेळापुरते दुरावले होते. सुमती जर आधीच बेशुद्ध झाली नसती तर हे 2 अभद्र आकार पाहताच तिच्या मनाचा चुरमडा झाला असता. मावशी पुढे सरकल्या होत्या. हातांनी सुमतीचे शरीर चाचपून पाहत होत्या. एकदा त्यांनी तिच्या डोळ्यावरच्या पापण्या वर करून पाहिल्या, पण सुमती बेभान होऊन पडली होती. या आधाशी हातांचा स्पर्श तिला जाणवलाच नाही. हातातले भक्ष्य दिसेनासे झाले की एखादा रानटी निर्बुद्ध पशु पंजांनी दगड, धोंडे, गवत, काटक्या उलट्या पालट्या करतो तशा मावशी सुमतीचे शरीर हलवत होत्या, चाचपडत होत्या. पण पलीकडे जरा अंतरावर उभा असणारा रघु, त्याची निश्चलता जास्त भीतीदायक होती. तसा त्याला एक अस्पष्ट मानवी आकार होता, पण खरे म्हणजे जिथे तो उभा होता तिथे नुसता अंधारात साकळल्यासारखा भासत होता. किंचित पुढे वाकून हा काळा स्तंभ एका अमानवी दृष्टीने सुमतीकडे पाहत होता. त्याच्या पावित्र्यातच काठोकाठ धाक भरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर किंचितचा बदल झाला. काही शब्द बोलण्यासाठी 2 ओठ साकार झाले आणि मग त्यांचा पोकळ आवाज झाला, "तिला वर घेऊन चला मावशी." सुमती तशी काही अगदी हलकी नव्हती, पण मावशींनी तिला अगदी सहज उचलली आणि तिला घेऊन त्या वर निघाल्या. त्यांच्या मागोमाग रघु येत होता, सावली सरकल्यासारखा, अगदी निशब्द पावलांनी. सुमतीला मावशींनी फरशीवरच ठेवले होते.
त्यांनी सोडल्यावर ती जशी वेडीवाकडी पडून राहिली तशीच राहिली. रघु पुन्हा हलकेच म्हणाला, तिच्या तोंडावर गार पाणी मारा. गार पाणी आले. त्याचा हबका चेहऱ्यावर बसला. एकदा, दोनदा. सुमतीची बेशुद्धी हळूहळू उतरत होती. तिची मान अस्वस्थपणे हालायला लागली होती. मध्येच एकदा तिचे डोळे उघडले. समोर मावशींचा चेहरा दिसताच एखादे अमंगल स्वप्न दिसल्यासारखे तिचे सारे शरीर शहारले आणि तिने डोळे परत मिटून घेतले. पुन्हा गार पाण्याचा हबका आला. सुमतीचे डोळे खाडकन उघडले आणि मग ती आळीपाळीने मावशी, रघु, तिच्या आसपासची खोली हे सर्व पाहायला लागली. परिस्थितीचा खरा अर्थ ध्यानात येईपर्यंत तिची नजर कोरी होती, पण बेशुद्धीच्या क्षणापर्यंतच्या सर्व आठवणी धडाडत आल्या आणि तिचे डोळे भयाने एकदम विस्फारले. चेहऱ्यावरचा सर्व रंगच उतरला. चेहरा पांढरा फटक दिसायला लागला. एका घाईच्या हालचालीत तिने पाय जवळ घेतले आणि ती उठली. हातापायांचे छातीशी मुटकुळे करून बसली. ओळखलेस का आता मला? मावशींचा आवाज कृत्रिम होता. आवाजाने सुमतीला एक नवा धक्का बसला. आपल्या समोरचे हे ध्यान असे काही बोलू शकेल यावर तिचा जणू विश्वासच नव्हता. ती त्यांना ओळखत होती का? अगदी पक्की ओळखत होती, पण तिच्या मनात होते त्या अर्थाने नाही. ती ओळखत होती त्या मावशी, बिचाऱ्या मावशी. त्या नाहीशा झाल्या होत्या. त्यांचे काय झाले होते ते एका देवासच माहीत. त्यांची जागा या वखवकलेल्या हडळीने घेतली होती. पण आता तिच्या या ज्ञानाचा काय उपयोग होता? एकदा ती यांच्या नरकजाळातून कशी तरी सुटली होती. डॉक्टर देवांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांच्या कानावर तिने सर्व हकीकत सांगितली होती. त्यांचा विश्वास कितपत बसला होता कोणास ठाऊक, पण त्यांनी निदान मदतीचा प्रयत्न केला तरी होता. पण आता ते सर्व मागे राहिले होते. ती परत एकदा त्यांच्या तावडीत सापडली होती. ती इथे आहे याची कोणाला कल्पना नव्हती. आता तिच्या मदतीसाठी कोण येणार आहे? तिचे संरक्षण तिलाच करावे लागणार होते. निर्धाराने कठोर झालेल्या नजरेने तिने आता त्या दोघांकडे पाहिले. मावशींना महत्त्व नव्हते. त्या केवळ हस्तक होत्या. पण रघुवर तिची नजर काही केल्या ठरेना. आता भिवून मागे सरकण्याची वेळ गेली होती. येईल त्याला कणखरपणे तोंड दिले पाहिजे हे समजत असूनही त्याच्या त्या निश्चल, अमानवी, काळोखात गुरफटलेल्या आकारावरून नजर सारखी घसरत होती. मनात एक अर्धवट विचार होता. मावशी त्यांच्या कह्यात सहज गेल्या, कारण त्यांनी एकेकाळी त्या पूर्वाश्रमीच्या रघुवर एक घोर अन्याय केला होता. त्या अपराधीपणाच्या भावनेखाली त्यांचे धैर्य, त्यांचा प्रतिकार आधीच खचून गेला असला पाहिजे. सुमतीची गोष्ट वेगळी होती. तिने कधी कोणाचे वाईट चिंतिले सुद्धा नव्हते. ती कोणाच्या ऋणात नव्हती. कोणापुढे कच खायची तिला काय जरूर. पण आतून मनाला कितीही उभारी दिली तरी त्या रघुकडे एक नजर जाताच जीवाचा थरकाप होत होता. हातापायांना कापरे भरत होते, कारण तो साधा माणूसच नव्हता. एक रघु नावाचा कोणीतरी ठार वेडा झाला होता. त्या वेडाच्या तारेत तो मरण पावला होता. आधीच भरकटलेले, मानवाच्या साच्या बाहेर पडलेले मन कोणत्या तरी अगम्य दिशेनेच मृत्यूच्या प्रदेशात गेले होते. वेड आणि मृत्यू, एकाहून एक भयप्रद गोष्टी इथे एकत्र आल्या होत्या. या जहरी मिश्रणातून या रघुचा उगम झाला होता, किंवा त्याला रोजच्या जगात प्रवेश मिळाला होता. बाहेरचेच काहीतरी अभद्र घेऊन आलेला हा रघु, ती त्याच्याशी मुकाबला कसा करणार? त्याच्याकडे नुसती नजर टाकली तरी मनातले विचार विस्कटत होते. मन बावरे होत होते. जीवाची घालमेल होत होती. आणि तिकडे पाहायचे नाही असे कितीही ठरवले तरी एखाद्या तारेने खेचल्यासारखी मान सारखी सारखी त्याच्या दिशेला वळत होती. इच्छे विरुद्ध या विचारापाशी ती अडखळली. ती त्यांना विरोध करायला सज्ज झाली होती. पण हल्ला कोणीकडून आणि कसा येणार आहे याचीच तिला कल्पना नव्हती. आणि ती आता आली होती. ती आता त्याच्यावरून नजर काढू शकत होती. पण काही वेळातच तिच्या मनातले बळ ओसरेल आणि मग ती त्याच्याकडे टक लावून पाहत बसेल. त्याच्या नजरेवाटे शरीरात आणि मेंदूत त्याचा हा काहारी काळोख शिरेल. तिची स्वतःची जाणीव पुसली जाईल. माणसांच्या ओळखी पुसट होतील. सर्व विचार मार्गच रिते होतील. आणि त्यांच्यावरून या रघुने बरोबर आणलेले काळोखाचे कीटक धावायला लागतील. आतली खरी सुमती नष्ट होईल आणि राहील ते एक रिकामे कवच, एक गुलाम. हे होणार यात तिला तीळ मात्र शंका नव्हती.
अगदी तिच्या डोळ्यांसमोर मावशी नव्हत्या का? त्याच्या अंमलाखाली गेल्या. त्याची नजर त्यांच्यावर खिळली. त्यांचा विरोध विरघळला. चेहऱ्यावर एक अजिजीचे हास्य आले आणि त्या मुकाटपणे त्याच्या मागोमाग वरच्या अंधारात गेल्या होत्या. आणि तिथे संस्करण पूर्ण झाले होते. आता त्या त्याच्या एक हुकमाच्या गुलाम झाल्या होत्या. तिचेही तेच होणार होते. आता नाही तर जरा वेळाने. आणि ती काय करू शकणार होती? तिने डोळे घट्ट मिटवून घेतले, पण पापण्याखाली राहीनातच. तिने डोळ्यांवर हात आवळून धरले, पण हात शिसासारखे जड झाले. हातांचे वजन तिला पेलेना. हात वेडेवाकडे खाली कोसळले. पापण्या पुन्हा फडफडायला लागल्या. मावशींचे विकट हास्य तिच्या कानांवर आले. त्या काहीतरी बोलत होत्या, पण शब्दांकडे लक्ष द्यायला तिला वेळ नव्हता. मनातल्या या विलक्षण संघर्षात ती गुंतली होती. रघुच्या तोंडातून एकच शब्द निघाला आणि मावशी तोंडातला शब्द अर्धवटच ठेवून एखादी थप्पड बसल्यागत गप्प झाल्या. नाही, काही झाले तरी त्याच्याकडे पाहायचे नाही. त्याच्या नजरेला नजर द्यायची नाही. ओठाशी आलेला हुंदका दाबून धरीत सुमतीने खोलीकडे पाठ फिरवली आणि ती भिंतीकडे तोंड करून बसली. पण तिला ही स्वस्थता फार काळ मिळणार नव्हती. तिच्या मागे हालचालीचा काहीतरी आवाज झाला. मागच्या बाजूने तिचे दोन्ही खांदे कोणीतरी धरले. मावशी. त्या स्पर्शाने तर तिला चटका बसल्यासारखा झाला. एखादा विषारी जीवाणू झटकावा तसे तिने दोन्ही हात खांद्यावरून झटकून टाकले. पण तेवढ्या वेळात तिची एकाग्रता भंगली. खोली तिच्या भोवती सावकाश फिरली आणि परत रघु समोर आला. त्याच्याकडे पाठ फिरवायची आता हिंमत नव्हती, कारण मावशी दोन्ही हात पुढे करून झडप टाकायच्या पवित्र्यात उभ्या होत्या. एका कटू सत्याला तोंड द्यायची वेळ आली होती. पळपुटेपणा करून तिची सुटका होणार नव्हती. संकटाला सामोरे जाऊन त्याच्याशी दोन हात करावे लागणार होते. निराशेचा कडेलोट झाल्यावर स्वतः संबंधी एक बेफिकीरपणा आला होता. मनाचा काही भाग तरी या काळजीत गुंतला होता. तो आता मोकळा झाला. आजवर सुमतीने देवाचा धावा केला नव्हता. खरे म्हणजे आजवरची संकटे मामुलीच होती. भयाने असा आकांत कधी मांडला नव्हता. मनात एक अस्पष्टचा विचारही होता की हे संकट तिच्या एकटीपुरतेच मर्यादित नाही. हे आक्रमण इथेच थांबणार नाही. तिचा स्वाहाकार झाला की तिची स्मृती शोधली जाईल आणि मग ही रघुची सावली त्या अनवधानी लोकांवर पडेल. त्यात ती स्वतः सुद्धा सामील होईल, कारण मग तीही त्यांचाच एक भाग होणार होती. एक एक दुवा जोडला जाईल आणि ही भयानक साखळी घडवली जाईल. शेवटी काय होणार याची तिला कल्पना करता येत नव्हती. देवाचा धावा करायचाच असला तर हे संकट खासच त्या श्रेणीचे होते. माणसाला आपले क्षुद्र व्यक्तिमत्व विसरायला लावून साऱ्या मानवतेचाच विचार करायला लावणारे होते. तर मग आता शब्द आणि विचार यांचा विनाकारण गोंधळ झाला असता. सुमतीचा मार्ग यापेक्षाही सोपा आणि अगदी सरळ होता. रघु जिथे उभा होता, जिथे हा घुसळत्या अंधाराचा स्तंभ उभा होता, तिथेच नजर स्थिर करून ती डोळ्यांसमोर एक दैवी प्रतिमा आणणार होती. ज्या मार्गावरून आक्रमण होत होते त्याच मार्गावरून ती ते परतवून लावणार होती. तिची नजर एकदम समोर आली. कदाचित हे तिला अनपेक्षित असेल. कदाचित तिच्या नजरेतील मात्रेचा फरकही त्याला जाणवलाही असेल. तो एकदम अस्वस्थ झाल्यासारखा वाटला आणि त्या क्षणी खालच्या दारावर कोणाची तरी थाप आली. पहाटेच्या शांततेत तो आवाज वरपर्यंत अगदी स्पष्ट येत होता. पुन्हा थाप आली, मघापेक्षा जोराने. जे कोणी दाराबाहेर उभे होते ते प्रवेशाला नकार स्वीकारायला तयारच नव्हते. तिसऱ्यांदा थाप आली. मावशी, खाली जा. रघुचा आवाज आला. कोणीही असले तरी आता घरात घेऊ नका. आणि त्या जायला वळण्याच्या क्षणी तो म्हणाला, जाताना दिवे मालवत खाली जा. मावशी अनिश्चित चेहऱ्याने स्वतःभोवती एकदा फिरल्या आणि मग परत एकदा त्यांच्या चेहऱ्यावर ते क्रूर हास्य आले. दारापासून जाता जाता त्यांनी खोलीतला दिवा खटदेशी मालवला आणि मग त्यांच्या बोजड पावलांचा आवाज दूर दूर जात ऐकू येईनासा झाला. सुमती ज्या प्रसंगाला सर्वात जास्त भीत होती तोच प्रसंग आता तिच्यावर आला होता. आसपास अंधार आणि त्यात वावरणारा रघु. रघु म्हणजे खरोखरच त्या सावलीचाच एक तुकडा. पाण्याचा थेंब पाण्यात मिसळून जावा तसा तो या अंधारात मिसळून जाईल, सगळ्या खोलीभर पसरेल. एकदा तिने स्वप्न पाहिले होते, एकदा ती प्रत्यक्ष त्या अंधाऱ्या दारापाशी उभी होती आणि आता तर ती
प्रत्यक्ष त्या खोलीतच होती. तिच्या आसपास कुठेतरी हा रघु होता. जीवाचा कान करून तिने त्याच्या हालचालींचा काही आवाज येतो का ऐकायचा प्रयत्न केला, पण काही नाही. भीषण शांतता. त्या शांततेत तिला खालचे दार उघडल्याचा आवाज ऐकू आला आणि मग तिचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. कारण डॉक्टर देवांचा आवाज ऐकू येत होता. म्हणजे स्वतःची पर्वा न करता मध्याह्न रात्री ते तिच्या शोधासाठी आणि तिच्या मदतीसाठी इथे आले होते. आवाज हॉलमधून येत होता, म्हणजे त्यांनी घरात प्रवेश केला होता. मावशींचा आवाज चढला. त्या किंचाळायला लागल्या आणि मग मध्येच त्यांचा आवाज थांबला. मोठ्या आवाजानंतरची ती शांतता मोठी विलक्षण होती, कशाने तरी भारल्यासारखी. त्या शांततेत कोणाचा तरी आवाज आला. देवांचा खासच नाही. आवाज हलकाच होता, पण त्या शब्दांनी घरातले सारे वातावरण एकदम बदलून टाकले होते. एखाद्या कुंद जागेत शुद्ध सुगंधी हवेची झुळूक यावी तसे सुमतीला वाटले. मनातली आशा एकदम प्रज्वलित झाली. हा काही तिच्या मनाचा केवळ भास नव्हता. तिच्या आसपास वावरणाऱ्या त्या रघुलाही हा बदल जाणवला. त्याची अस्वस्थता तिच्यापर्यंत पोहोचली. त्याच्या पावलांचा जमिनीवर घासल्याचा खसखस आवाज तिच्या कानावर आला. खाली मावशी पुन्हा ओरडायला लागल्या आणि पुन्हा गप्प बसल्या. मग तो आवाज आला. मगासारखा हलका नाही, गरजत आला. सारे घरच त्या आवाजाच्या आघाताखाली थरथरले. सुमतीचे शरीर तर शहारून उठले. मनात एक अविश्वसनीय विश्वास निर्माण झाला होता. असा आवाज भोवती वावरत असताना तिला कशाची भीती होती? रघुचा अस्वस्थपणा आणखीच वाढला. तिच्या केवळ मनालाच नव्हे तर शरीरालाही तो जाणवायला लागला होता. ती एक प्रकारची आग होती, एक धग होती. शरीराला सर्व बाजूंनी सूक्ष्म पण गरम सुया टोचल्यासारखे वाटत होते. एखाद्या बारीक केसासारखे काहीतरी तिच्या चेहऱ्यावरून गेले. रघुच्या मागोमाग आलेला तो गुंता तिला आठवला. तसलेच काहीतरी आता या खोलीत आले होते की काय? पुन्हा एकदा तो हलका पिसासारखा मऊसर स्पर्श चेहऱ्याला झाला. टेप स्क्रीनला धक्का दिला की वरचे सर्व चित्र हेलकावे खायला लागावे. तशा त्या एका स्पर्शासरशी तिच्या सर्व स्मृती चाळवल्या गेल्या होत्या, हिंदकळल्या गेल्या होत्या. त्या एकदम अस्पष्ट होऊन पार नाहीशा होतात की काय याची तिला भीती वाटायला लागली. तिला या क्षणी समजले की तिच्या आजवरच्या आठवणीतच तिच्या जन्माचे सार आहे. आपण कोण आहोत हे जर ती विसरली तर त्याबरोबरच समाजाशी असलेले तिचे सर्व पाशच तुटतील. मागच्या स्मृतींची जोड होती म्हणून प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक घटनेला अर्थ होता. समाजातील सर्व व्यक्तींशी तिचे संबंध याच आठवणींच्या पार्श्वभूमीवर आधारलेले होते. त्या आठवणी जर नाहीशा झाल्या तर ती ठार वेळीच होईल. वेळी. त्या एका शब्दासरशी तिला होत असलेल्या भयंकर प्रकाराची कल्पना आली. हे रघु करता होते. मावशींना हेच झाले होते. त्यांच्याही आधी रघुला हेच झाले होते. एक कोरे मन या मार्गाने ती त्यांच्या पातळीला पोहोचणार होती तर. संकटाचे स्वरूप कळून काही उपयोग नव्हता, कारण त्याला प्रतिकार करायला तिच्यापाशी काही साधनच नव्हते. अंधार धुमसत होता. त्याचे पाश तिच्या भोवती आवळले जात होते. हलक्या पिसासारखे ते मेंदूवर पडत होते. तिचे आजवरचे आयुष्य पुसून टाकत होते. मनाची सर्व शक्ती एकटवून याला विरोध करायचा तिने प्रयत्न केला, पण अंधारात वरून कोसळणारी ही काळोखी पिसे ती असहाय्य झाली. दारावर थाप आली. तिच्या भोवतीचा पाश क्षणभर सैल पडला. परत पूर्वीपेक्षाही जोराने आवळला गेला. मी सुमती आहे, मी सुमती आहे, ती स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणत होती. पण एव्हानाच शब्दांचा अर्थ धूसर व्हायला लागला होता. मी म्हणजे काय? सुमती म्हणजे काय? आहे म्हणजे काय? समोरची खोली जी इतका वेळ काळोखात गुरफटली होती ती आता एका तामसी लाल रंगात उजळून निघाली होती. हा लाल प्रकाश एका चेहऱ्यावरून फाकत होता. तो चेहरा जवळ येत होता. तिला ग्रासून टाकण्यासाठी वाचलेला जबडा. कच असा आवाज होऊन दार उघडले. पांढऱ्या सोनेरी प्रकाशाचा प्रखर झोत आत पडला. सुमती मोठ्याने किंचाळली. खाली कोसळायच्या आधी तिला दिसले की तो सैतानी चेहरा संतापाने विकृत झाला आणि मग मागे सरत सरत हळूहळू अदृश्य झाला. त्याचा रंग गडद गडद होत होत शेवटी काळा झाला. टॉर्चचा प्रकाश तिच्यावर पडला. त्या प्रकाशाने तिचे डोळे दिपले. ती काही क्षण तशीच उभी राहिली, पण शरीर जरा हलताच शरीराचा तोल गेला आणि ती उभीच्या उभी खाली कोसळली.
डॉक्टर नुसतेच हाक मारून थांबले. सुमती टॉर्चच्या प्रकाशात उभी होती. एक क्षण मात्रच, पण तिचा तो चेहरा त्यांच्या लक्षात जन्मभर राहणार होता. मग ती खाली पडत होती, पण जमिनीला पाठ लागायच्या आधीच समर्थांनी तिला हातावर घेतली होती. अप्पा, टॉर्च घे. त्यांनी टॉर्च अप्पाकडे फेकला. सुमतीला दोन्ही हातांनी उचलले आणि त्या खोलीबाहेर आणले. दाराबाहेर ते 5-6 सेकंद उभे राहिले आणि मग समोरच्या खोलीकडे निघाले. आतल्या कॉटवर त्यांनी सुमतीला व्यवस्थित ठेवली. रात्र उलटली होती. पहाटेचा मोतिया प्रकाश खिडक्यातून दिसत होता. समर्थांनी मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. ते म्हणाले, डॉक्टर, आता आपल्याला घाई करायला हवी. मावशींचे नौकर 5-5:30लाच येतात ना? आज तर खानावळ बंदच राहील. मावशींना वर आणायला हवे आणि खाली कोणीतरी राहायला हवे. गडी माणसे आली की त्यांना परत पाठवली पाहिजेत. आणि मग दारावर एक कागद लावून टाकू की आज खानावळ बंद आहे. अप्पा, तू इथेच थांब. आम्ही मावशींना वर आणतो. आणि ते जायला वळले, पण दारापाशी परत एकदा थांबले. काही व्हायचा संभव नाही, पण अप्पा तू सावध राहा, नाहीतर हे घे. त्यांनी बोटावरची अंगठी काढून अप्पाच्या हातात दिली. डॉक्टर आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारांनी पार भांबावून गेले होते. त्यांना या संवादातला अर्थ समजला नाही. खरे म्हणजे त्यांना अजून बऱ्याच गोष्टींचा अर्थ समजला नव्हता. पण मुख्य म्हणजे सुमती सुखरूप होती. त्याने त्यांची बरीचशी काळजी कमी झाली होती. समर्थांच्या मागोमाग ते खाली आले. क्षणाक्षणागणिक दिवस वर येत होता. दिव्याचा प्रकाश फिकट वाटत होता. सर्व घरावरच एक उदासवाणी कळा आली होती. 24 तासातच केवढा बदल. मावशी खुर्चीत बसल्या होत्या. ते वर जाऊन आल्याला आता जवळजवळ 20 मिनिटे होत आली होती. पण एवढ्या वेळात मावशी जागच्या तसूभरही हल्लेल्या नसाव्याशा वाटत होत्या. एवढेच नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरचे ते गोठलेले हास्य तसेच होते. त्यांचा चेहरा खरा भेसूर दिसत होता. समोर टक लावून पाहणारे विस्फारलेले डोळे, विस्कटलेले केस, रंगहीन चेहरा आणि ते घाणेरडे हास्य. एक शहारा येऊन डॉक्टरांना वाटले, हा प्रकार आहे तरी काय. समर्थ मावशींसमोर उभे राहिले. डॉक्टरांकडे त्यांची पाठ होती. ते काय करीत होते ते डॉक्टरांना दिसले नाही. खांद्याच्या हालचालीवरून ते हातांची काहीतरी विवक्षित हालचाल करीत असावेत. मावशी, समर्थ एकदम म्हणाले. मावशी, ऐकता आहात का? मावशींची नजर सावकाश सावकाश समर्थांच्यांवर वळली. मावशी, उठा, माझ्याबरोबर वर चला. करडा आवाज. मावशींचे तोंड सावकाश मिटले. डोळ्यात आता कोठे जरासा भाव आला. आधी जरासा अनिश्चितपणा, मग शंका, मग राग आणि मग शेवटी एक दीनवाणा असहाय्यपणा आला. पाण्यावरून जाणाऱ्या तवंगासारखे ते भाव अगदी स्पष्ट होते. मावशी हलल्या, उभ्या राहिल्या. समर्थ घाईने डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, इथे कोठेतरी शोधा. एखादा कागद सापडला तर त्यावर लिहा की काही अपरिहार्य कारणामुळे खानावळ आजपासून पुन्हा सूचना येईपर्यंत बंद राहील. तुम्ही जरा वेळ खालीच थांबा. नोकर माणसांना हेच सांगा. कोणी पगाराचा किंवा पैशांचा प्रश्न काढील त्याला म्हणावे 3 दिवसांनी पुन्हा भेट. कोणालाही आत येऊ देऊ नका. आपले काम कठीण आहेच, त्यात आणखी व्यत्यय नको. मग ते मावशींकडे वळले. चला मावशी. त्यांचा आवाज पुन्हा चढला. समर्थ आणि त्यांच्या मागोमाग रखडत्या पावलांनी चाललेल्या मावशी दोघेही जिन्याने सावकाश सावकाश वर गेले. पहाटेच्या अंधुक प्रकाशात डॉक्टर हॉलमध्ये एकटेच राहिले. हॉलच्या एका टोकाला हिशेबासाठी काउंटरवजा टेबल होते. त्याचे कप्पे त्यांनी तपासले. त्यात कोरा कागद आणि पेन्सिल सापडली. समर्थांनी सुचविल्याप्रमाणे त्यांनी कागदावर मजकूर लिहिला. टेबलात एक डिंकाची बाटली होती. घराच्या बाहेरच्या दारावर त्यांनी तो कागद चिकटवून टाकला आणि दार लोटून ते तिथल्या तिथेच एका खुर्चीवर बसले. काल रात्री सुमती अचानकपणे त्यांच्याकडे आली तेव्हापासून ते अगदी या क्षणापर्यंत त्यांना विचाराला आणि विश्रांतीला एका क्षणाचीही फुरसत मिळाली नव्हती. गेले जवळजवळ 7 तास मनावर त्यांनी एक असह्य बोजा वागवला होता. त्याच्या जोडीला शारीरिक धावपळ होतीच. असे श्रम घेण्याचे त्यांचे वय राहिले नव्हते. थकलेल्या शरीराची प्रतिक्रियाही तितकीच प्रखर होती.
आता समर्थांनी सर्व जबाबदारी घेतली होती. सुमती त्यांच्या देखरेखीखाली होती. आपली जबाबदारी आता संपली अशा एका सुटकेच्या भावनेने ते आरामशीरपणे मागे रेलून बसले. शरीर थकले होते, तरी आत्तापर्यंत ते त्याला तसेच दामटीत होते. आता मात्र सर्व शरीरातले त्राणच गेल्यासारखे त्यांना वाटले. आताच्या क्षणी त्यांना संपूर्ण विश्रांती हवी होती. कोणाशी एक शब्दही बोलायची इच्छा नव्हती. त्यांना समर्थांनी जागे राहायला सांगितले होते. कोणालाही आत येऊ देऊ नका असे सांगितले होते. ते त्यांच्या लक्षात होते. त्यावर इलाज म्हणून त्यांनी आपली खुर्ची सरकवली, दाराला खेटून ठेवली. आता त्यांना समजल्याशिवाय कोणालाही दार उघडताच आले नसते. जरा डोळे मिटायला हरकत नव्हती. पाहता पाहता त्यांचे भारावलेले डोळे मिटले. दाराचा धक्का जाणवल्याशिवाय कोणीही आत येऊ शकणार नाही अशी डॉक्टरांची समजूत होती. पण आता जे काय खोलीत येत होते त्याला दाराची एक लहानशी फट सुद्धा पुरेशी होती. एखाद्या भेगेतून पाणी पाझरावे किंवा एखाद्या छिद्रातून धूर यावा तसे ते दारातून आत येत होते. निराकार, निरवयव, पण एक संध. त्याच्या जवळकीची काही ना काहीतरी जाणीव गाढ झोपेतल्या डॉक्टरांनाही झालीच. त्यांनी एकदम एक संत्रस्त हालचाल केली. शरीराचा पवित्रा बदलला, पण त्यांना जाग आली नाही. शरीराचा थकवा विलक्षण होता. त्यांना जाग आली नाही आणि ते बचावले. त्यांच्या हालचालीबरोबर हा धुसर काळा डाग त्यांच्या खुर्ची शेजारी एकदम निश्चल झाला होता. त्यातून काहीतरी विलक्षण एकाग्रतेने डॉक्टरांकडे खाली पाहत आहे असा भास होत होता. पण डॉक्टर झोपलेलेच राहिले आणि तो काळा आकार जिन्याच्या दिशेने सावकाश सावकाश सरकायला लागला. मावशी जिन्याच्या पायऱ्या अगदी कशा तरी चढल्या. गंजलेले यंत्र थांबत थांबत चालावे तशा त्यांच्या हालचाली होत्या. त्या वर आल्या आणि मधल्या हॉलमध्ये थांबल्या. समर्थांचा आवाज मागाहून आलाच. उजवीकडे चला मावशी, तुमच्या खोलीत चला. त्या सावकाश तिकडे वळल्या. खोलीत आल्या आणि थांबल्या. कॉटवर सुमती निश्चेष्ट पडली होती. आप्पा कॉट शेजारीच संरक्षकाच्या पवित्र्यात उभा होता. बाहेरून येणाऱ्या रखडत्या पावलांचा आवाज ऐकूनही तो सावध झाला असेल. आधी मावशी खोलीत येताच त्याचे डोळे विस्मयाने आणि मग जरासे भयाने विस्फारले होते. पण मावशींच्या मागोमाग समर्थ आले. त्यांनी हाताने सर्व काही ठीक आहे अशी खूण केली. तेव्हा कोठे त्याच्या शरीरातला तो ताठपणा गेला. तरीही मावशींवरची त्याची नजर अजिबात ढळली नाही. आप्पा, खुर्ची पुढे ओढ. हं मावशी, बसा खुर्चीवर. समर्थांचा आवाज पुन्हा एकदा धारदार झाला होता. आवाज तसा मोठा नव्हता, पण बेशुद्धीतली कॉटवरची सुमती आणि झोपलेले खालचे डॉक्टर दोघेही त्या आवाजाने जरासे चाळवल्यासारखे झाले. मावशींनी अनिश्चित नजरेने स्वतःभोवती पाहिले आणि मग त्या दानदिशी खुर्चीत बसल्या. बाहेरचा प्रकाश क्षणाक्षणाला वाढत होता. समर्थांनी एकवार त्या अर्धप्रकाशित खिडकीकडे पाहिले. त्यांच्या विशाल भाल प्रदेशावर विचारांच्या आठ्या आल्या. मनातल्या मनात त्यांचा काहीतरी हिशेब चाललेला होता. आप्पा, सुमतीने काही हालचाल केली का? समर्थांनी एकदम विचारले. हालचाल अशी नाही समर्थ, पण ती जराशी अस्वस्थ झालेली दिसते. डॉक्टरांना खाली बसवले आहे, पण आपल्याला जे करायचे आहे त्याला सवड मिळेल का नाही याची शंका वाटते. आप्पा, तुम्हाला काय हवे आहे समर्थ? सुमती आपल्या हाती आली खरी, पण या साऱ्या कटातला मुख्य सूत्रधार तो आपल्या हातातून सुटला आहे. त्याचा शोध घ्यायला हवा. कोण? रघु? आप्पाने जरा वेळाने विचारले. रघु? हो, त्याला रघु म्हणायला हरकत नाही. आता तो त्याच रूपात असणारही नाही. त्याचा माग आपण लावला पाहिजे. बोलताना ते प्रश्नार्थक चेहऱ्याने मावशींकडे पाहत होते. त्या जागच्या जागी एखाद्या पुतळ्यासारख्या बसल्या होत्या. त्यांचीही निर्विकार निश्चलता अमानवी होती. त्यांच्याकडे पाहताच आप्पाला जीव शहारल्यासारखा वाटत होता. शेवटी मावशीकडूनच ती माहिती मिळायला हवी. मावशींना ते कसे माहीत असणार याचा आप्पाला प्रश्न पडला, पण तो काही बोलला नाही. ठीक आहे, समर्थांनी एकदम निर्णय घेतला. खिशातून त्यांनी त्या परिचित लहान बाटल्या काढल्या. सराईत हातांनी जमिनीवर आकृती रेखाटली. आप्पाला खूण करून दोघांनी मिळून मावशींना खुर्ची सकट त्या रिंगणात ठेवले.
आप्पाने कितीही प्रयत्न केला तरी मावशींच्या शरीराचा ओझरता स्पर्श तो टाळू शकला नाही. खुर्ची हातातून जवळजवळ निसटलीच. आप्पा, सुमतीकडे लक्ष दे. काहीही बदल झाला तरी मला सांग. आप्पाला त्या गोष्टीचे महत्त्व पटण्यासाठी ते पुन्हा म्हणाले, मी काय करतो आहे ते पाहण्याच्या नादात तिच्याकडे दुर्लक्ष होईल. एवढी सूचना मिळाल्यावर आप्पा सुमतीकडे लक्ष देऊन पाहत राहिला. डोळे तिच्यावर असले तरी खोलीतल्या संभाषणाकडे त्याचे कान होतेच. आधी काही वेळ शांतता होती, पण काहीतरी हालचाल चालूच होती. समर्थच हातांचे काही ठराविक पासेस करीत असावेत. मग ते एकदम बोलायला लागले. मावशी, मी बोलतो आहे ते ऐकू येते का? समजते का? हो. बऱ्याच वेळाने घशाने अगदी ओढून काढलेला आवाज आला. मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आता देणार आहात, कळले? हो. रघु घरात आहे का? नाही. कोठे गेला आहे? त्याच्या त्या काळ्या गुहेत. तुम्हाला एकटा सोडून गेला? सोडून नाही गेला, पुन्हा येणार आहे. तुम्ही ती गुहा पाहिली आहे का? हो. आप्पा या शब्दांनी मात्र दचकला. त्याची वाट दाखवू शकाल? वाट मला माहीत नाही. गुहा आठवते का? हो, आठवते. डोळ्यांसमोर आणा बरे. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थांना हाक ही कथा आपण ऐकत आहोत. हा या कथेचा भाग 2 होता. लवकरच आपण भाग 3 कडे वळूयात. तोपर्यंत ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.